आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते कल्पना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. तर माझं मग नाव ग्रँडमास्टर तुमची तुमचा परिचय द्या आणि काय वाटते तुम्हाला जरा सांगा सगळ्यांना आणि सगळ्यांना परमिशन द्या तुम्हाला छान प्रश्न विचारायचे. नक्कीच. माझं नाव कल्पना दिनेश कुमार केशकर आहे. मी चंद्रपूरला राहते. मी 2 सप्टेंबर पासून जॉईन झालेली आहे रेकीला. तर रेकीला जॉईन होण्याचं कारण मॅडम माझं थोडं फॅमिली प्रॉब्लेम्स होते. म्हणजे हं, हजबंड वाईफ मध्ये थोडं वादावाद आमचं सारखं सुरूच राहायचं. प्रत्येक असं 2 दिवसांनी इतकं टेन्शन यायचं की आता काय आता काय. हाच एक प्रश्न होता मॅडम मला. तर तसंच एक ज्या ताई आहेत मीनाक्षी अखंड म्हणून, तर त्यांनी मला तुमचा नंबर दिला मॅडम. तर ते म्हटलं सारखी टेन्शन मध्ये राहते, तू रेकीला जॉईन हो हं, आणि तू मेडिटेशन कर. मी तिला बोलली मेडिटेशन तर मी आधी पण करायची. हं. मी बुद्धिस्ट असल्यामुळे शिबिर वगैरे माझे झालेले होते. आणि विपස්සना झालं मेडिटेशन असेल. पण, हा विपश्यना शिबिर झालंय माझं. हं, आणि ते 2-3 शिबिर मी केले आहेत. तर ठीक हं, वाटत होतं. पण आणखी तेच मेडिटेशन वगैरे करायची, परंतु टेन्शनच यायचं सारखं. हं, आणि हे जे काही वाद होते ते काही थांबायचे नाही. आणि सर्वांना माहितीच आहे माझी स्टोरी काय आहे म्हणून. तर त्यांनी नंबर दिला आणि मला रेखीबद्दल तर काहीच माहिती नव्हतं. रेखी हं, म्हणजे काय म्हणून. मी विचार केला हे काय आहे काय नाही. मग तुमचे व्हिडिओ बघितले आणि मी लगेच जॉईन झाली 2 सप्टेंबरच्या बॅचला. आणि जॉईन झाली. फर्स्ट डिग्री झाली, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री पर्यंत. म्हणजे मला स्वतःला मध्ये म्हणजे माझ्या स्वतःमध्येच माझा बदल झाला थर्ड डिग्री पर्यंत. म्हणजे नोट किया जाए. जे नोट नोट किया जाए आहे ना, बदल कुठे हो झाला? मॅडम. माझ्या स्वतःमध्ये. स्वतःमध्ये झाला मॅडम. कारण मी हं, स्वतःला ओळखलं मॅडम, की मी कुठे चुकत आहे, मी कुठे चिडचिड करत आहे आणि माझ्यामुळे समोरची व्यक्ती कसं रिॲक्ट करत आहे हे मला कळलं. आतापर्यंत म्हणजे आधी मला वाटायचं, की मी बरोबर आहे, समोरचे हं, चुकीचे आहेत, असं मला हं, सारखं वाटायचं. आणि मी कुठल्या पण छोट्या-छोट्या गोष्टीचा खूप इश्यू बनवायची. हं, म्हणजे काही पण असं वाटलं घरात तर मी त्याला खूप ओढ द्यायची. पण हं, आता कसं थर्ड डिग्री पर्यंत मी थांबले नाही. मला कळायला लागलं मॅडम, मेडिटेशन करून आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे मला कळायला लागलं की नाही आपणच कुठेतरी चुकत आहोत. हं, आणि मला त्याची खरेखूर जाणीव झाली की नाही. म्हणजे मला थोडा म्हणजे बदल झाला माझ्यामध्ये थर्ड डिग्री हं. पर्यंत. आणि मानसिक मग शांतता मिळाली. त्यानंतर हा हा म्हणजे खूप छान आणि शांत पण वाटायला लागला मला. आणि हं, कुणी समोरच्या व्यक्ती बोललं तरी पण मी चूप राहायला लागली. म्हणजे समोरच्याला समजून घ्यायला लागली मी. हं, हं. असं व्हायला लागलं पाहायला लागलं माझ्यासोबत. माझ्यासोबत. म्हणजे हं, छान खूप खूप सुंदर अनुभव आलेत मॅडम मला. हं, आणि मग ग्रँड मास्टरला मी जॉईन झाली. ग्रँड मास्टरला जशी जॉईन झाली तसंच थोडासा प्रॉब्लेम खूप मोठा वाढून गेला होता माझा. मॅडम तुम्हाला कॉल लावले, तुम्ही म्हटलं म्हणजे काहीच होणार नाही. अ, असं बोलले तुम्ही, तर तेच मनात राहिलं आणि खरंच ते काहीच नाही झालं. जे असं होणार होतं एकदम आखरी टोकावर आलं होतं, पण ते माझा रिश्ता वाचला जसा. हं, तर म्हणजे छान. आणि मग आपला शेगावला आली आणि शेगावला आल्यापासून तर माझी लाईफच पूर्ण चेंज झाली मॅडम. हं, इतकी चेंज झाली ना, की म्हणजे स्वप्नात सुद्धा मी विचार नाही करू शकत, की म्हणजे इतका बदलाव. म्हणजे थर्ड डिग्री पर्यंत माझ्यात बदलाव आला आणि ग्रँड मास्टरला आली तर माझ्या पूर्ण परिवारात बदल आला मॅडम. हं, जे हसबंड आहेत ते प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये मला सहमत करत होते. हं. आणि मी जर का काही बोलली, की ते स्वतः सांगत तू ग्रँड मास्टर आहेस, अशी नको बोलू. ते असं स्वतःच सांगतात. थोडी जरी का चिडली मुलांवर, तू हं, ग्रँड मास्टर आहेस, असं ते मला सांगतात. आणि म्हणजे परिवारात बदल झाला माझ्या परिवारामध्ये. आणि म्हणजे फॅमिली थोडंसं आहेच आता पण.
हं, त्यासाठी तर मी ते काही केलंच नाही. काही प्रोटोकॉल नाही, काहीच नाही, काही नाही. मी म्हटलं आधी माझं घर. हं, मी अ, त्या घराला आधी सावरणार. तर हं, म्हणजे ग्रँड मास्टरला आल्यापासून छान सगळे प्रोटोकॉल मेडिटेशन वगैरे केलेत आणि सर्वात लो बॉन्डिंगचं केलं. त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला मॅडम त्या हं, सगळ्या ह्याच्यामुळे. हं. आणि समोरचे पण असे शांत झाले म्हणजे मनात तेच ना, मनात विचार करत आहे पण समोरचे त्याच्या आधीच ते देत आहेत, ते करत आहेत. मला हेच खूप आश्चर्य वाटतं मॅडम. म्हणजे त्यामध्ये ना आपली एनर्जी चेंज झाली. आपण पॉझिटिव्ह झालो सगळ्या लोकांप्रती. आणि ना आपलं अधिक जास्त एक कुटुंब असतं ना, थोडंसं डिस्टर्ब असलं की घरामध्ये लक्ष लागत नाही. आता घराची पण एनर्जी चेंज वाटत असेल कल्पना. हो मॅडम, खूप शांत वाटते आता मला, एकदम रिलॅक्स. आता आधी असं वाटायचं की राहावंच नाही, हां. चालत जावंच असंच वाटायचं मॅडम. पण आता हं. घरात म्हणजे खूप आनंदी वाटते सर्व. करमते आणि आपल्या भाषेत. करमते मॅडम घरामध्ये. हो, करमते आणि छान वाटते. म्हणजे स्वभावात सरांचा स्वभाव मेन आहे, ते शांत झाले. त्याच्यामुळे मी पण शांत, किंवा मी नाही. शांत झाले त्याच्यामुळे ते शांत झाले. हे आहे. मी शांत झाले म्हणून ते शांत झाले. ते बरोबर? शांत झाले. हो हां. मॅडम. आणि छान म्हणजे आता प्रत्येक गोष्टीत म्हणजे आधी माहेरी जायची एक भीती राहायची. म्हणजे हं. काही वादविवाद होणार बा म्हणून. पण आता यावेळेस माहेरी गेली ना, इतका आनंद म्हणजे खूप छान, म्हणजे सर्वांनी खूप रिस्पेक्ट, एक वेगळंच मॅडम मला म्हणजे अनुभव आलाय. म्हणजे खूप रिस्पेक्ट मिळाली मला. आणि रिस्पेक्ट करतात. आणि जसं की इथे राहते, बाहेर वगैरे निघतात तर ते पण खूप म्हणजे रिस्पेक्ट देतात आणि छान बोलतात माझ्यासोबत. मी ग्रँड मास्टरला आल्यापासून माझ्यामध्ये म्हणजे माझ्यासोबत भरपूर बदल होत आहे मॅडम. म्हणजे एक वेगळीच असं इमेज असल्यासारखी, म्हणजे असं कुठे गेलो तर आपल्याला असं मान सन्मान मिळत आहे. म्हणजे भरपूर काही, खूप चेंज आणि खूप पॉझिटिव्ह आणि खूप 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 छान वाटत आहे मॅडम मला ग्रँड नक्की. मास्टरला आल्यापासून. आपली एनर्जी चेंज हं. झाली आहे. एकदम पॉझिटिव्ह झाली आहे. आणि ते प्युरिफिकेशन झालं ना, आतला जो प्रवास झाला, ते जे काही जमा होतं ते निघालं सगळं. आता तो तळ आपल्या आतला तळ आपल्याला दिसतो आहे. ओके. हो त्याची मॅडम. एनर्जी तेवढं प्युअर झालं आहे, तर ती एनर्जी, ती व्हायब्रेशन्स उमटणार ना बाह्य जगामध्ये. तुम्ही जेथे जाणार, तेथे एक सकारात्मकता निर्माण करणार. तुमच्या असण्यामध्ये ती ऊर्जा आहे. हं? हो मॅडम. खूप छान. खूप छोटे मोठे सुंदर. भरपूर अनुभव आलेत मॅडम. आरोग्य. म्हणजे भरपूर आता आरोग्यामध्ये मला मॅडम, मला एलर्जीचा प्रॉब्लेम होता. हां, तर ते तर आता नाहीच आहे. मला खूप शिंका यायच्या मॉर्निंगला, हां, धुळीची एलर्जी. तर हां, मॉर्निंगला भरपूर शिंका यायच्या. त्यामुळे मी खूप तब्येत माझी खराब राहायची. नेहमी हॉस्पिटलला ऍडमिट वगैरे व्हायची. पण आता या 5-6 महिन्यापासून पूर्ण थंडी गेली. मला हं, झालंय थोडाफार प्रॉब्लेम झाला, पण खूप असं झालं नाही मॅडम. हं. म्हणजे अशा गोळ्या वगैरे घ्यायची ना, ते नाही घेतलं, काही नाही. एकदम नॉर्मल मेडिटेशन केलं की सगळं ठीक. टेन्शन आलं, मेडिटेशन केलं, ठीक. टेन्शन तर येत नाही, पण थोडंफार येतंच. हां, मुलं ऐकत नाही वगैरे, तर मग आपलं मेडिटेशन केलं, मुलाला पण शांत करायचं, स्वतःलाही शांत करायचं. हं. असं माझं सुरू आहे. छान. मस्त. हं. तुमची मुलं काय म्हणतात? शेगावला तुमची मुलं काय म्हणतात? मुलं पण म्हणतात, म्हणजे शांत वाटते म्हणतात घर आता. पण मुलं पण थोडे भांडणामुळे आमचे खूप डिस्टर्ब झाले होते मॅडम, खरंच. म्हणजे ते ते आठवून ना मलाच आता असं वाटते की काय ते दिवस होते ना, आता हे काय दिवस आहेत. म्हणजे ते खूप हं, डिस्टर्ब झाले होते मुलं, आणि त्यांचा विचार करून मी पुन्हा डिस्टर्ब व्हायची की हं, मुलं असे विचार करतात, कसं होणार, काय होणार, मला त्यांच्या पण विचार यायच्या. हं. पण आता सगळं हॅपी हॅपी आहे सर्व. जसं आता तुम्ही म्हटलं, की मॅम घरामध्ये करमायचंच नाही. ओके. किंवा इथं राहावंसच नाही वाटायचं. यावरून सगळ्या गोष्टी आल्या. मग ते लेकरं एकटे पडणार, कसं होणार हा प्रश्न तर होताच ना. आहे की नाही? हो मॅडम. हम्म. आणि आता आपला हा विषय झाला. बरोबर सगळं? हो हे मॅडम. सगळं माझं आहे, आपलं आहे, असं झालं. हो.
भाषा हो चेंज मॅडम, झाली. आपलं वाटायला लागलं. हां, आपलं वाटायला लागलं. कारण जेव्हा आली तेव्हा असं वाटत होतं, की हे माझे नाही म्हणजे असं हां, हां, वागण्यावरून पण समजत होतं, की आपलं नाहीच आहे, हां, असं वाटायचं. हां, पण आता हे वाटतं नाही, आता हे माझं आहे हे सर्व. हां. आता मला येस, सांभाळायचं आहे. येस. असा बदल झाला मॅडम, माझ्यात मग बदल झाला. मला असं खूप सुंदर. स्वतःला शाबासकी द्या. हो मॅडम, स्वतःला खरंच. शाबासकी द्या, कारण ब्रह्मांडीय ऊर्जेने तुम्हाला निवडलंय. तुमच्यामध्ये ती ऊर्जा होती म्हणून तुम्हाला या जागेवर आणून ठेवलं आहे. ओके. तू हे हो. करू शकते. फक्त तुझ्यातली ऊर्जा, तुझ्यातलं प्रेम तुला माहिती नव्हतं म्हणून तू भरकटली, असं झालं. आता ऊर्जेने आता म्हटलं असं आहे. वाटतं मॅडम, आताच वाटते मॅडम, हसबंड पण छान आहेत, मुलं पण छान आहे, घर पण इतकं छान आहे. म्हणजे आता खूप अशी ओढ लागली आहे मॅडम घराची, मुलांची, हसबंडची, सर्वांची. हां. भरपूर बदल माझ्या स्वतःमध्येच बदल आलाय. हे रेकीमुळे तर बोलण्यासाठी ना खरोखर खूप हिंमत लागते हां. एवढं लक्षात घ्या सगळ्यांनीच. खूप खरं हिंमत लागते. जे खरं आहे ते. जे खरं आहे ते बोलण्याची खूप हिंमत लागते. आणि असं वाटलं का कल्पना, की जे आपण सगळ्या गोष्टीचं शेअरिंग झालं, जे मार्गदर्शनपर किंवा मग आपले जे सेशन झाले स्पेशल ग्रँड मास्टरमध्ये, त्यामुळे प्रकाश पडत गेला असं वाटतं का कुठेतरी? हो मॅडम, हो. आपल्या ग्रँड मास्टरचे जे मेडिटेशन झाले त्याच्यामुळे माझ्यामध्ये हळू-हळू बदलाव आला आहे. म्हणजे स्थिरता आली आहे. मी होती पण मी थोडी अशी म्हणजे चंचल म्हणा, असं थोडासा स्वभाव होताच माझा. पाहिजे म्हणजे पाहिजे, असं होता मॅडम. पण आता स्थिरता आली आहे. आता हसबंड गेले आता प्रोग्रामच्या दिवशीच ड्रेस घेऊन देत होते. 4,000 म्हटलं नको, इतका महागाचा ड्रेस नको. नाहीतर मीच आधी म्हणायची, मला असाच ड्रेस पाहिजे. तर त्यांनी जबरदस्तीने मला तो 4,000चा ड्रेस मला घेऊन दिला. म्हणजे मी स्वतःलाच म्हणजे हे करते, मी तर ह्याच्यापेक्षा म्हणजे खूप हे करायची, जिद्दीपणा करायची मला पाहिजे जिद्दी. आणि आता मी तसं रोज नाही हजारात म्हणताय. किती जिद्दीपणा करायची, तर तो भांडून घ्यावा लागायचा. आता न हो, सांगता 4चा भेटतो, अशी ती गोष्ट अच्छा झाली. भेटतो. अशी झालंय मॅडम. हो. म्हणजे न मागता मिळत आहे मॅडम आता सर्व. असं खूप पण छान. होतंय माझ्यासोबत. आणि कल्पना स्वतःसाठी नाही, आता सगळ्यांसाठी करायला शिकली आहे. हे पण अधिक महत्वाचं. हो ना? कल्पना सर्व परिवाराचा, सगळ्यांचा विचार करायला लागल्या आहेत. खरं तर हो. कल्पना ग्रँड मधलं काय आवडलं? मॅडम मला ग्रँड मास्टरचं मेडिटेशनमध्ये जे ग्रँड मास्टरचं मेडिटेशन आहे ना, मला तेच जास्त आवडते. ते एकदम म्हणजे शांत जे सायलेंटचं टाईम आहे ना, मला तो खूप आवडते. मला असं वाटतं मी एकदम हायर सेल्फ म्हणजे एकदम आकाशात गेली आहे, असा मला अनुभव येते सारखा. म्हणून मला तो खूप आवडते आणि मी ते रोज करते. खूप छान. मला तोच खूप आवडते मॅडम. बरोबर. मेडिटेशन आवडलं. सेशन एखादं? सेशनमध्ये आई-वडिलांचं. आई-वडिलांचं आवडलं. ओके. खूप रडले होते आई-वडिलांचं. कल्पना तेव्हा आहे ना? हो. वडिलांसाठी. वडिलांसाठी. अच्छा. कोणाला काही वडिलांचं स्पेशल आवडलं. पण फारच पर्सनल उत्तर येणार नाही, असा कोणाला प्रश्न असेल तर नक्की विचारा कल्पनाला. हं. मी सर्व सांगितलं. सरळ सांगितलं कल्पनाने. आहे ना? हो. खूप छान वाटलं मॅडम. ग्रँड मास्टर आता मिस्टर पण बोलतायत, की मला जॉइन व्हायचंय. तर तो एक वेगळाच अनुभव आहे मॅडम. हं. म्हणजे आधी सर असं बोलायचे, की मॅडम पैसे देत असतील, हे सगळं सांगायचं बोलायसाठी. हां, हां, हां. तर असे ते बोलायचे, की असं काही नाहीये, ते पैसे देत असतील मॅडम म्हणून लोकं बोलतायत. मग ते एक दिवस शेअरिंग केले. मग मी त्यांना म्हटलं, "तुम्हाला किती पैसे मिळाले?" मॅडमकडनं. ते म्हणतात, "नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे." आणि तर खरंच आता कल्पना का विश्वास ठेवावा लोकांनी? का विश्वास ठेवावा, की हे असं खरं आहे? आल्याशिवाय नाही समजत. नाही बरोबर ना. समजत. मग आपल्यालाही बघा बघा आता छोटीशी गोष्ट आहे. ते बागेश्वर धामला अनेक लोकं जातात. ओके. महाराज पर्ची काढतात. ओके. मी खूप हं. क्युरिओसिटीने खूप खूप ते व्हिडिओज पाहिले. खूप पाहिले. सीरियस सांगते. मग अं, काय सत्यता असेल, काय असत्यता असेल, पण खरं सांगू का, तेथेही काही असत्यता नाहीये. ओके. आपल्याला वाटतं काहीतरी असेल, काहीतरी असेल. का? कारण आपण ते अनुभवलं नाही. बरोबर?
आपण अनुभवलो नाही, आपण गेलो नाही म्हणून आपल्याला वाटते आहे की असत्य असेल. पण जेव्हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला, इंट्युशन्स काय असतात या गोष्टीचा विचार केला, या गोष्टीचा अभ्यास केला, तेव्हा इथपर्यंत पोहोचू शकतो माणूस. ओके, आध्यात्मिक लेवल वाढल्यानंतर आपल्या देशामध्ये नाही होत का? तुम्ही म्हणता मॅम प्रश्न असतात, आमच्या मनात प्रश्न असते आणि अगोदरच उत्तर मिळते. बरोबर ना? की हो लोकांना हे पण खोटेपणा वाटत असेल. खरं ना? हो मॅडम. ते आपल्यापेक्षा खूप उच्च स्तरावर गेले आहेत. हो बरोबर? त्यांच्यासाठी ह्या सगळ्या हो. गोष्टी फार अशक्य आहेत का? नाही. नाही. पण विश्वास केव्हा बसतो? जेव्हा तुम्ही आध्यात्मिकतेसोबत जोडलेले असता. जेव्हा तुम्ही या बाबतीमधला एखादा एखादा अनुभव घेतला, की मग कळतं की काय खरं असेल, काय खोटं असेल. याचा अर्थ असा नाहीये, की बाबा अंधश्रद्धेमध्ये वाहवत जावं असं नाही. पण खरोखर यामागे काही सायन्स असू शकते का? यामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काही भाग असू शकतो का? या आध्यात्मिक ऊर्जेचा काय उपयोग असू शकतो, हे जेव्हा आपण डोळसपणे बघतो ना, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. तुमच्या सरांचं काहीच चुकलं नाही. एकदम बरोबर होते ते. असं म्हणू शकतात ते. हो हो. कारण मी असा विचार करू शकते, तर तेही असा विचार करू शकतात. जेव्हा ज्ञानी व्यक्ती असाच विचार करणार. पण जेव्हा ती ज्ञानी व्यक्ती या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्र दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करायला लागते ना, तेव्हा कल्पना ते लोकं ना आपल्याही पेक्षा खूप पुढे जातात मग. हो. असं असतं. आता बघा ते झपाट्याने ग्रँडमास्टर पर्यंत पोहोचतात की नाही तर. हो मॅडम. आधी माझा म्हणजे विरोध करायचे, रेकीला जॉईन नाही व्हायचं, नाही दिले होते पैसे. पण हां, आता ते स्वतः खूप आतुर आहेत रेकीला जॉईन होण्यासाठी, बरोबर. ग्रँड कारण मास्टर होण्यासाठी. सायन्स समजलं, विज्ञान समजलं. इथे तुम्ही जे म्हणता ना, मॅम माझ्यामध्ये बदल झाला, हा असा बदल झाला, हा असा बदल झाला. सगळेजण आपण एवढ्या उत्सुकतेने कल्पनाला ऐकतोय. पण ते प्रेम सुद्धा मिळवणं हे विज्ञान आहे. कारण ती प्रेमाची भावना, ती विश्वासाची भावना, तो प्रेमरूपी करुणा, प्रेमपूर्ण करुणामय भाव कल्पनाच्या आतमध्ये निर्माण झाला. ते प्रेम आतून निर्माण झालं. हार्ट चक्र छान ओपन झालं बघा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हार्ट चक्र ओपन झालं. बरोबर ना? हो आणि ते हार्ट बरोबर. चक्र ओपन झाल्यामुळे आतलं प्रेम निर्माण व्हायला लागलं, द्यायला लागलो आणि भरभरून मिळायला लागलं. हो मॅडम. कुठं होतं? तिथंच होतं. ती पॉझिटिव्ह शब्दांची बरोबर. ऊर्जा, ती पॉझिटिव्ह शब्दांची व्हायब्रेशन त्या जागेमध्ये फिरायला लागले आणि तेथे ते तरंग निर्माण व्हायला लागले. जसं आपण एक तार छेडतो ना तंबोऱ्याची, की एक तरंग निर्माण होतो. तसं त्या मेडिटेशनचा तरंग निर्माण होतो. त्या प्रत्येक शब्दाची ऊर्जा त्या जागेमध्ये निर्माण झाली आणि ती जागा सुद्धा आता हळू तुम्हाला असं वाटेल, माझं घरच तर मंदिर आहे. वर्ग. खरंच मॅडम, वाटते आता असं. हे विज्ञान आहे, हे मानसशास्त्र आहे. मानसशास्त्रच आहे, की माझी मानसिकता बदलली या गोष्टीकडे बघण्याची. जी एक्सेप्ट करत नव्हता माझा माइंड. कारण माझ्या माइंडमध्ये तो कचरा भरलेला होता. जुन्या विचारांचा, जुन्या अनुभवांचा, जुन्या व्हायब्रेशन्सचा, जे ते व्हायब्रेशन्स निर्माण झाले होते, ते सगळे जमा होते. ते प्युरिफाय झाले. हळू-हळू निचरा होत गेला, निघून गेले, निघून गेले, निघून गेले. आपण महिला मंडळ डाळ आता उन्हाळा आला आहे. आपण उडदाची डाळ, मुगाची डाळ, वड्या, करवड्यांसाठी धुतो की नाही? धुवून काढतो ना, ते साल निघून जाते, साल निघून जाते, निघून जाते. शिवाय खाली खड्या खड्या गोट्या मातेऱ्याचं ते ते खरोटं पण निघून जाते. असंच म्हणतात ना? हां. हो हो. तर ते पण वेगळं निघतं आणि मधलं राहतं एकदम टवटवीत, छान. त्याचा आपण पुढच्या गोष्टीसाठी उपयोग करतो. आता ते टवटवीत ऊर्जा आपल्यासाठी राहिली आहे कल्पना. म्हणून हे वेगळं हो. क्रिएट होत आहे त्यामधून. आहे की हो नाही? मॅडम. हां. हो. त्यामुळे विश्वास नव्हता आणि ही गंमतची गोष्ट सोडून द्या, पण यामधलं सायन्स त्यांना समजलं म्हणून विश्वास बसला. हम्म. हो मॅडम. त्यांना स्वतःला खूप आत्मा रिलॅक्स नमस्ते वाटत आहे आता. कल्पनाताई. आत्मा आता नमस्ते नमस्ते ताई. कल्पनाताई. बरं, आपण एक आता ग्रँड मास्टर आहात. आपल्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत, त्या स्वीकार करण्याचा भाव आपल्यामध्ये आलेला आहे.
तुम्ही एक स्वतः एक परमपिता ब्रह्मांडाचे लेकरू आहात. त्यामुळे हो. आपल्यामध्ये एक इमेज निर्माण झालेली आहे. त्यामुळे हो. मी तुम्हाला असं विचारू शकते, की तुमच्यामध्ये रिव्हर जर्नी किती वर्षांनी झाली ग्रँड मास्टरला आल्यानंतर असं वाटतं तुम्हाला? 20 वर्ष. मी 40 ची आहे. आता 20 वर्षासारखं वाटतंय मला. 20 ते 25 या थँक वयातलं यू. वाटतंय. धन्यवाद. हां, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद कल्पनाताई. खरंच 20 थँक वर्षाच्या यू. दिसताय तशा, कारण का टवटवी फुलासारख्या दिसतायत आणि शिवाय हसताही खूप, म्हणजे खूप छान हास्य आलंय. कदाचित ह्या ग्रँड मास्टरमुळे आपल्यामध्ये हा एवढा बदल झालेला आहे आणि खूप सुंदर हसताय. थँक यू. छान भरपूर बदल झाला. मला तर हे म्हणजे हे हे हास्य असंच कायम राहावं. थँक यू ताई. कल्पना ज्या गोष्टीसाठी आली आहे ना, नेमकं एकच उद्दिष्ट घेऊन आल्या आणि त्यांनी ते उद्दिष्ट पूर्ण केलं. बघा, हो त्यांनी मॅडम. बाकीच्या गोष्टींकडे लक्ष घातलं नाही. नाही. आणखी माझ्या फॅमिलीमध्ये आहेच मॅडम प्रॉब्लेम, पण मला आधी माझं घर, माझे हस्बंड, माझे लेकरं, मला त्यांना आधी हे करायचं आहे आणि मग ते समोर हळूहळू होणारच. मला विश्वास आहे की ते आपण सर्व मिळतील, एक होऊन आम्ही फॅमिली पण एक होणारच. इतका विश्वास तर आता आहेच. पण आधी घरावर माझ्या बरं. स्वतःचा परिवार बरोबर. ते पण येतील. असा एक नक्कीच. विश्वास आहे, हो जाएगा. तुम्ही येस, हो जाएगा. तुम्ही कोणाला रेकी दिली आरोग्यासाठी? आरोग्यासाठी मी मुलीलाच दिली मॅडम. बरं. म्हणजे मुलांनाच देते मॅडम हं. सर्वात त्यांना फरक जास्त. पडला मग काही गोष्टीसाठी? हो मॅडम, भरपूर फरक पडला. ते मागे एकदा तापानं पण पडलेली होती, त्यामुळे तिला रेकी दिली आणि आता हे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिचं सोलार चक्र क्लीन करून तिला 2 दिवस बोलले होते की हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल, पण ते एका दिवसातच बरी झाली. आणि गुड. डॉक्टर बोलले की आता तुम्ही जाऊ शकता. हां. तर मी तेच करत राहिली. सोलार चक्र क्लीन करून तिला ऊर्जा देत राहिली. ती हं. लवकर बरी झाली आणि आज एकदम फ्री, आज शाळेत पण गेली क्लासला हं. आणि आता हं. ठीक आहे पूर्णपैकी. आणि सरांना पण हे झालं होतं, सर्व्हायकलचा प्रॉब्लेम मॅडम. हो, तर हो. तेव्हा पण म्हणजे त्यांना डॉक्टर वगैरे व्यवस्थित मिळाले, परंतु ते आळशीमुळे ते एक्सरसाइज करत नव्हते आणि ते खूप त्रास व्हायचा त्याला. मग ते हं. मी रेखी देऊन देऊन त्याला त्यांचं कसं ते निघून गेलं त्यांचा सर्व्हायकलचा प्रॉब्लेम, ते काही हं. कळलंच नाही. हां, ते मी काहीच नाही केलं. फक्त ते हॉस्पिटल गेले, आले आणि मी त्यांना रेखी द्यायची आणि ते सर्व्हायकलचा प्रॉब्लेम त्यांचा पूर्णपणे निघून गेला. असं वाटायचं मॅडम, की आता हे निघणार की नाही? 1 वर्ष म्हणजे कुणी-कुणी असं सांगतात, की खूप लांब राहते बा म्हणून. पण ते खूप लवकर त्यांना रिझल्ट आला मॅडम त्याच्यात. छान. मस्त. आणि पैसे घेतले मॅडम त्यांच्याकडनी. व्यवहाराच्या मी म्हटलं बाबतीमध्ये पण आपण कसं स्ट्रिक्ट आहे. आहे ना? हो. त्याशिवाय आराम नाही पडणार असं म्हणून घेतलं. छान. खूप खूप छान आहे सुंदर. मॅडम. फॅमिली छान झाली. खूप थँक यू मॅडम तुमचे. खूप थँक यू. नक्कीच. खरंच. नक्कीच. या ब्रह्मांडाची कृपा आहे. म्हणून आपण त्या योग्य वेळेवर ऊर्जेसोबत जोडलो आणि तुम्ही विश्वास ठेवला. तुमचा विश्वास जिंकला. ओके. ती रडणारी हो. कल्पना कुठे आहे? आज ही हसणारी कल्पना आहे. बस हेच तर माझं स्वप्न होतं. आहे ना? आणि मी बोलली होती कल्पना तुम्हाला. आता तुम्ही जेवढ्या रडता आहे आणि जेवढं टेन्शन आहे ना, तुम्ही आहे ना फक्त आनंद, आनंद, आनंद सांगता, सांगता थांबणार नाही. आज असंच झालं की नाही? खरंच मॅडम असंच झालं. म्हणजे आधी फोन करायचं, पण आता नाही. आता असं वाटतं की मी करून घेणार. म्हणजे आता काही येस. तसं काही आहे नाही, पण असं थोडंसं काही त्रास झाला, की स्वतःमध्ये विश्वास आला, की मी हे करू शकते. मुलींची पण तब्येत खराब झाली, तर वाटलं नाही मी करू शकते. असा एक मी करू विश्वास, शकते. इतका विश्वास बसला, की हं. खूपच स्वतःवर. नाहीतर घाबरून कल्पनाने ग्रुपला मेसेज टाकला असता. ग्रँड मास्टर हो, तेच आहेत. पटकन नाही घाबरत. आता मी माझ्या ऊर्जेचा उपयोग करणार आणि मग बघणार. नाहीच पडलं तर मग हो. आहेच ग्रुप. आहे की नाही? आहेच ग्रुप. मी आधी हं. स्वतः करणार. खूप सुंदर. असेच ओके. राहा. आनंदी राहा. आता रिव्हर्स जर्नी झाली सांगणं. आता मग आत्मनमस्ते करूया. हो मॅडम.
खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्याच गोष्टींसाठी. आता तुम्ही टॅरो रीडर सुद्धा होत आहे, तर तेथे सुद्धा खूप छान प्रगती करा. आता स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. कुटुंबासाठी एक भक्कम व्हा. ओके. जे हो आपण मॅडम, म्हणतो ना, व्हायचंच माझ्यामध्ये आहे. ती चंचलता आणि ते नाही. आता ते स्थिरत्व आणि तो भक्कम पाठिंबा, भक्कम आधारस्तंभ आपण कुटुंबाचा आहोत. आहे ना? ह्या हो मॅडम. ऊर्जेने खूप छान प्रकारे पुढे जा आणि तुमच्या सगळ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. आनंदी आनंद सगळीकडे. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू तुमचे. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते.